श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्त हो. कोल्हापूरच्या जवळ असलेल्या एका छोट्या गावात संपदा नावाची तरुणी राहायची. ती दिसायला सुंदर, मनमिळावू आणि सुशिक्षित होती. तिचं संपूर्ण आयुष्य अत्यंत आनंदात जात होतं. आई वडिलांनी तिला खूप प्रेमाने वाढवलं होतं. वडील माधवराव देशमुख हे गावातील प्रतिष्ठित व्यक्ती होते. संपदाचा विवाह अमोल नावाच्या एका उच्च शिक्षित तरुणासोबत ठरला होता. अमोल हा पुण्यात एका मोठ्या कंपनीत अभियंता होता, म्हणजेच इंजिनियर होता. त्याचं आणि संपदाचं एकमेकांवर प्रेम होतं. त्यामुळे हा विवाह ठरणं ही दोघांसाठीही आनंदाची गोष्ट होती. पण जसं लग्नाचं ठरलं तसं अचानक अडचणी यायला लागल्या. पहिली अडचण होती, लग्नाच्या एका महिन्याआधी अमोलच्या घरच्यांना अचानक जास्त हुंड्याची मागणी करावीशी वाटली. संपदाच्या कुटुंबाने आधीच ठरवलेल्या गोष्टीप्रमाणे तयारी केली होती. त्यामुळे त्यांना जादा हुंडा देणं शक्य नव्हतं. माधवरावांनी अत्यंत नम्रतेने हे अमोलच्या वडिलांना समजावून सांगितलं, पण त्यांनी हट्टच धरला. दुसरी अडचण होती, हुंड्यांच्या मुद्द्यावरून दोन्ही कुटुंबामध्ये वाद झाला आणि अमोलच्या कुटुंबाने लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. संपदावर जणू दुःखाचा डोंगर कोसळला. समाजात बदनामी होईल आणि गावात लोक नाना प्रकारच्या गोष्टी बोलतील आणि सर्वात मोठं म्हणजे तिने ज्या व्यक्तीवर प्रेम केलं होतं त्यानेच तिला सोडून दिलं. संपदाच्या आईने तिला धीर दिला. त्या दोघी अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या समाधीस्थळी गेल्या. आईने संपदाच्या डोळ्यात अश्रू पाहिले आणि तिला म्हणाली, बाळ, संकट कितीही मोठं असलं तरी स्वामी समर्थ सोडवतात. आपण त्यांना साकड घालूया. संपदाने समाधीसमोर डोके टेकवले. तिच्या डोळ्यातून धबधब्यासारखे अश्रू वाहत होते. मनोमन तिने प्रार्थना केली, स्वामी, जर अमोल आणि मी एकमेकांसाठी योग्य असू तर आमचं लग्न तुमच्या कृपेने जमू द्या. जर तो योग्य नसेल तर मला योग्य मार्ग दाखवा. त्या रात्री तिला एक अद्भुत स्वप्न पडलं. तिला एक वृद्ध साधू दिसला. तो तिच्याकडे पाहून हसला आणि म्हणाला, संकट तुझ्या वाट्याला आलं आहे, पण चिंता नको करूस. कालचक्र फिरणार आहे. सत्याचा विजय होईल. सकाळी संपदा जेव्हा जागी झाली तेव्हा तिच्या मनात आशेचा किरण उमटला. दुसऱ्याच दिवशी अचानक एक घटना घडली. अमोलच्या वडिलांचा व्यवसाय अचानक तोट्यात गेला. त्यांना मोठं आर्थिक नुकसान झालं आणि त्यांना कर्ज फेडणं कठीण झालं. अमोलच्या आईला हा धक्का सहन झाला नाही आणि ती आजारी पडली. आता अमोलची परिस्थिती पूर्णपणे बदलली होती. अमोलला समजलं की स्वामी समर्थांचा न्याय विलंबित होतो, पण अन्याय सहन केला जात नाही. या अडचणीमध्ये असताना त्याला कळालं की त्यांच्या वडिलांनी संपदाच्या वडिलांकडून अधिक हुंड्याची मागणी केली होती आणि यामुळेच लग्न मोडलं. त्याने वडिलांना विचारलं, बाबा, हे खरं आहे का? त्यावर त्यांनी मान खाली घातली आणि काहीही उत्तर दिलं नाही. अमोलला अत्यंत पश्चाताप झाला. त्याने तात्काळ संपदाच्या वडिलांकडे जाऊन माफी मागितली. मला माफ करा, मी चुकीच्या मार्गावर गेलो होतो. संपदावर माझं खूप प्रेम आहे. कृपया आम्हा दोघांना पुन्हा एकत्र येऊ द्या. संपदाचे आई वडील गहिवरले. त्यांनी स्वामी समर्थांचे आभार मानले. स्वामींच्या कृपेने एका महिन्यातच अमोलच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारली. त्याच्या आईचं आरोग्यही पुन्हा चांगलं झालं. अमोलच्या वडिलांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली आणि त्यांनी स्वतः माधवरावांकडे जाऊन माफी मागितली. संपदाच्या घरच्यांनी या प्रकरणात थोडा विचार केला आणि शेवटी स्वामींच्या आशीर्वादाने संपदा आणि अमोलचं लग्न पुन्हा ठरलं. स्वतः अमोलने स्पष्ट केलं
की माझ्या जीवनात स्वामी समर्थांची कृपा आहे. म्हणूनच मला सत्य समजलं आणि मी माझी चूक सुधारू शकलो. त्यांच्या लग्नाच्या दिवशी संपूर्ण गावात आनंद उत्सव साजरा झाला. जेव्हा संपदाने स्वामी समर्थांची मूर्ती आपल्या गळ्यातील मंगळसूत्राला स्पर्श केली तेव्हा तिला जाणवलं की स्वामी समर्थांनी तिची प्रार्थना ऐकली होती. ही कथा आपल्याला शिकवते की स्वामी समर्थांवर अखंड विश्वास ठेवला तर संकट कितीही मोठं असलं तरी मार्ग सापडतो. जर तुम्हीही संकटात असाल तर स्वामी समर्थांचा ध्यास घ्या, श्रद्धा आणि विश्वास ठेवा, कारण स्वामी समर्थ कोणालाही सोडत नाहीत. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. जर तुमचेही काही अनुभव असतील तर ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. श्री स्वामी समर्थ.